नमस्कार, मी सुनील तिवारी. आपल्या सुनील तिवारी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंतचे हप्तेच आलेले नाहीत, जसे की नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, त्या महिलांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आणि ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. ज्या महिलांची ई-केवायसी पूर्ण करूनही पैसे आलेले नाहीत त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ आहे. हेच तुम्हाला बघायचं असेल तर बरोबर तुम्ही या व्हिडिओवरती आला आहात. आता शासनाचे महत्त्वाचे अपडेट काय आहे याची लाडकी बहीण योजनेमधली ते आपण पाहूया. लाडकी बहीण योजनेत अनेक त्रुटी आढळल्या आहेत, त्यामुळे महिलांचा लाभ बंद झालेला आहे. आता या महिलांना पुन्हा ई-केवायसी करण्यासाठी ई-केवायसी झाल्यानंतर या योजनेचा लाभ मिळू शकतो. लाडकी बहीण योजनेची मोठी अपडेट. लाडकी बहिणींना मिळणार 4,500 रुपये एकत्र. केवायसी मधील त्रुटी काढून टाकल्यानंतर महिलांना याचा लाभ मिळणार. लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आहे. या योजनेतून लाखो महिलांचे अर्जही बाद करण्यात आलेले आहेत. आता या महिलांना 1,500 रुपये मिळणे बंद झालेले आहे, ज्या महिलांची ई-केवायसी केलेलीच नाही. मुदतवाढ होती 31 जानेवारीपर्यंत होती, 31 डिसेंबरपर्यंत होती. ते काही महिलांना करण्यात आलेलं नाही. काही महिलांचे अर्ज बाद झालेत, काही महिलांना व्यवस्थित करता आलेलं नाही. विशेषतः जास्तीत जास्त ग्रामीण भागामध्ये हा प्रॉब्लेम जास्त आहे, कारण तिथे सुविधा उपलब्ध नसतात, त्यामुळे हा प्रॉब्लेम झाला आहे. तर जाऊ द्या, तुम्ही काय घाबरून जाऊ नका. शक्यतो होईल तेवढी माझ्याकडून मदत केली जाईल. तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला हप्ता आलेला आहे की नाही, तुमची ई-केवायसी कंप्लीट आहे की नाही, नक्की कमेंट करून सांगा. शक्यता होईल तेवढी मी मदत करू शकेन तुम्हाला. चला तर मग, अजूनही जानेवारीचा हप्ता आलेला नाही, त्यामुळे हप्ता कधी येणार असा प्रश्न लाडक्या बहिणी खूप विचारत आहेत. यासोबत आता एक नवीन अपडेट समोर आलेली. या महिन्यात महिलांना मिळणार 4,500 रुपये. आता फेब्रुवारी महिना सुरू होऊनही गेला, फेब्रुवारी महिना सुरूही झाला तरी महिलांना जानेवारीचे पैसे मिळाले नाही. त्यामुळे लाडकी बहिणींमध्ये भरपूर सारा संभ्रम आहे. त्यामुळे संभ्रम ठेवू नका, तुमचे हप्ते परत मिळतील. लाडकी बहीण योजना ही सुरूच आहे आणि सुरूही राहणार आहे. योग्य ते अपडेट पाहत राहा. जानेवारीचे पैसे मिळाले नाही. अनेक महिलांना ई-केवायसीमध्ये चुका केल्याने त्यांचा नोव्हेंबरचा डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही. आता या महिलांना मिळणार तिन्ही हप्ते एकत्र. तर कोणत्या महिलांना? ज्या महिलांची केवायसी चुका झाली आहेत त्यांची फेरपडताळणीमध्ये ते निदर्शनास आले आहे. आता अंगणवाडी सेविका या महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहे. यातून ज्या महिला खरंच पात्र असतील, या योजनेचं असंही झालेलं आहे की ज्या महिलांना खरंच गरज आहे या योजनेची, त्या महिलाही लाभ घेऊ शकल्या नाहीत. ज्या महिलांना काय गरजच नाही त्या महिला लाभ घेत आहेत. असं काय काय झालेलं आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये तर परवा एक बातमी बघितली की त्यामध्ये तर सांगत होते की लाडकी बहीण योजनेची नावे पुरुषाची. असंही होत असतं. चला, तर अनेक पात्र महिलांना सांगितलेले जात आहे की यामुळे पात्र महिलांना 3 महिन्याचे हप्ते एकत्र येऊ शकतात. ज्या महिलांचे अर्ज बाद झालेले आहेत ते पडताळणी केल्यानंतर निदर्शनास आलेलं आहे, अशा महिलांना या महिन्याची केवायसी पूर्ण केल्यानंतर 3 हप्ते येऊ शकतात. लाडकी बहीण योजनेची केवायसीची मुदतवाढ. लाडकी बहीण योजना तब्बल 20 लाखापेक्षा जास्त महिलांनी ई-केवायसी बाकी आहे. 20 लाख लाडकी बहिणी केवायसी पासून वंचित आहेत. दरम्यान या महिलांना ई-केवायसीची मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली जात आहे. या संदर्भात महिला व बालविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठकी पार पडल्या. यामध्ये आचारसंहिता संपल्यानंतर मुदतवाढ दिली जाईल असंही सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे केवायसी कधी चालू होणार भरपूर अशा कमिटीत आहेत. त्यामुळे घाबरून जाऊ नका, तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल. ज्या महिलांना खरोखरच लाभ मिळणार आहे त्यांनाही लाभ मिळणार आहे. घाबरून जाऊ नका.
पाहत राहा आपलं व्हिडिओ. लाडकी बहीण योजनेमध्ये तब्बल 20 लाख लाडकी बहीण योजनेतील तब्बल 20 लाखापेक्षा जास्त महिलांनी ई-केवायसी बाकी आहे. दरम्यान या महिलांना ई-केवायसीसाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली जात आहे. या संदर्भात महिला व बालविकास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका पार पडलेल्या आहेत असंही सांगण्यात येत आहे. जर तुमच्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या अशाच अपडेट पाहिजे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्यासाठी असे नवीन नवीन व्हिडिओ मी आणत राहीन आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील, रोजचे अपडेट मिळत राहील. लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी, 4,500 खात्यात येणार. ई-केवायसी त्रुटी रखडलेले आता लाभ मिळणार. सरकारचा मोठा निर्णय, अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन पडताळणी करणार. पात्र महिलांची लॉटरी लागली. 20 लाख लाडक्या बहिणींची ई-केवायसी अद्याप बाकी आहे, त्यामुळे मुदतवाढ 100% मिळू शकते. विशेष राज्यातील लाखो लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे, ज्यामुळे ज्या महिलांचे तांत्रिक कारणामुळे पैसे रखडलेले आहेत त्यांच्यासाठी हा आनंदाचा व्हिडिओ आहे. या महिन्यात अनेक महिलांच्या खात्यात थेट 4,500 जमा होऊ शकतात. यामागचं नेमकं कारण काय आहे ते आपण पाहूया. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत सध्या मोठी अपडेट आहे. नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे हप्ते ज्या महिलांना मिळालेले नाहीत त्या महिलांना जानेवारीचा हप्ता अद्याप प्रलंबित आहे. अशा पात्र महिलांना आता एकत्रित लाभ मिळणार आहे. नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी तिन्ही महिन्याचे पैसे एकत्र. आता ई-केवायसी प्रक्रियेची त्रुटी आढळल्यामुळे राज्यातील लाखो महिलांना लाभ मिळण्यास तात्पुरते बंद झाले. मात्र सरकारने या महिलांसाठी पडताळणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. ज्यांचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते रखडले आहेत, ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता अद्याप आलेला नाही अशा पात्र महिलांना 4,500 रुपये मिळत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे काय आहे की ही पडताळणी थेट तुमच्या दारापर्यंत येऊन होणार आहे. अंगणवाडी सेविकांच्या मार्फत होणार आहे. ज्या महिलांचे अर्ज बाद आहेत त्यांना ई-केवायसी त्रुटी आहेत त्यांची फेर तपासणी करून अंगणवाडी सेविका यांची केवायसी पूर्ण झाल्यानंतर त्यांना लाभ सुरू होईल. ई-केवायसी पूर्ण होणे बाकी आहे. 20 लाख लाडक्या बहिणींची आचारसंहिता संपल्यानंतर ई-केवायसी सुरू होण्याची संकेत आहेत. तर बहिणींनो, जर तुमची ई-केवायसी अपूर्ण असेल तर सगळं काम ठेवून तुम्ही पहिला ई-केवायसी पूर्ण करून घ्या. अंगणवाडी सेविकांची गाठ घ्या, त्यांनी काय म्हणते नक्की समजून घ्या, चर्चा करून घ्या. कारण सरकार पुन्हा एकदा पात्र महिलांना त्यांचे हक्क देण्यासाठी सज्ज झालेले आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी अपूर्ण आहे त्यांनी पूर्ण करून घ्यावी. घाबरून जाऊ नका, गोंधळून जाऊ नका, तुमचे पैसे बंद होणार नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. नक्की जाता कमेंट करून जावा. भेटू एका पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, सॉरी.